अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याच्या नोटिफिकेशन परत परत मिळतील आणि तुम्हाला ती माहिती उपलब्ध होईल. आज आपल्याला पाहायचं आहे टॉपिक नंबर 2, मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. म्हणजेच काय, दुहेरी नोंद पुस्तक पालनाचे अर्थ व मूलतत्वे आपल्याला पाहिजेत या टॉपिकमध्ये. आता काय सांगितलं आहे बघा, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. म्हणजेच काय, अर्थ आणि व्याख्या दुहेरी नोंद पुस्तक पालनाची. डबल एंट्री bookkeeping system is the most scientific method of recording all monetary transactions in the books of account. म्हणजे पुस्तकपालनाची दुहेरी नोंद पद्धत ही शास्त्रशुद्ध अशी पद्धत आहे की झालेल्या व्यवहाराची, पैशातील झालेल्या व्यवहाराची नोंद हिशोब पुस्तकावर नोंदवणे ही दुहेरी नोंद पद्धत ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. This system owes its origin to Italian merchant Luca di Borgo Pacioli on 10 November 1494. 10 नोव्हेंबर 1494 इटलीचा व्यापारी लुका दी बर्गर पॅसिओली यांनी ही पद्धत शोधून काढली. अँड धिस डे अ सेलिब्रेटेड ॲज इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. हा दिवस आंतरराष्ट्रीय हिशोब दिन म्हणून साजरा केला जातो. दिस सिस्टीम ऑफ बुककीपिंग इज बेस्ड ऑन फॅक्ट दॅट देअर आर 2 aspects ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन. ह्या पद्धतीमध्ये जे काय आहे त्यामध्ये 2 बाजू, प्रत्येक व्यापारी व्यवहारामध्ये 2 बाजू असतात. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व 2 पर्सन or account or parties when one is the receiver of the benefit and other is the giver of the benefit. एक फायदा घेणार असतो आणि एक फायदा देणार असतो. इफ समथिंग कम्स इन टू बिझनेस, म्हणजेच काय, एक व्यवसायाच्या आत येत असतं, समथिंग गोज आउट फ्रॉम द बिझनेस, एक व्यवसायाच्या बाहेर जात असतं. रेकॉर्डिंग ऑफ 2 aspects ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच काय, पैशातील झालेल्या व्यवहाराची नोंद दोन्ही बाजू हिशोब पुस्तकामध्ये नोंदवल्या जात असतात. इन टर्म्स डेबिट म्हणजे नावे, क्रेडिट म्हणजे जमा, इज कॉल्ड डबल एंट्री सिस्टीम. जमा नावे नोंदवण्याची जी पद्धत आहे त्याला दुहेरी नोंद पद्धत असं म्हटलेलं आहे. अकॉर्डिंग टू मॉडर्न अप्रोच, आधुनिक जी काय पद्धत आहे त्यामध्ये एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स कन्सर्न विथ असेट, लायबिलिटी, कॅपिटल, एक्सपेन्सेस, इन्कम. म्हणजेच काय, प्रत्येक व्यापारी व्यवहारामध्ये काय येत असतं, संपत्ती, देयता, भांडवल, खर्च, उत्पन्न. Whenever there is an increase in asset and expense is debited, जेव्हा संपत्तीमध्ये वाढ होत असते and expense is debited. Whenever there is an increase in asset and expense is debited, म्हणजे संपत्तीमध्ये वाढ होते आणि खर्चामध्ये घट होते, म्हणजे तेव्हा नावे करा. अँड डिक्रीज इन असेट अँड एक्सपेन्सेस आर क्रेडिटेड. म्हणजेच काय, संपत्तीमध्ये घट होते आणि एक्सपेन्सेस असतील तर त्यावेळी काय क्रेडिट करा असं म्हटलेलं आहे. आता मेथड ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन काय, इंडियन सिस्टीम आणि इंग्लिश सिस्टीम आहे. म्हणजे हिशोब पालनाचे नोंदवण्याच्या पद्धती जे काय आहेत ते बघा, मेथड्स. पहिली आहे इंडियन सिस्टीम, भारतीय पद्धत. दुसरी आहे इंग्लिश सिस्टीम, इंग्रजी पद्धत. इंग्लिश सिस्टीमचे परत आहेत सिंगल एंट्री सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम. त्यातलं पहिलं आपल्याला पाहायचं आहे इंडियन सिस्टीम. इंडियन सिस्टीम मेंटेन रेकॉर्ड इन इंडियन लँग्वेज. म्हणजे भारतीय भाषेमध्ये नोंदवण्याची पद्धत आहे. सच ॲज मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, etc. इट इज कॉल्ड महाजनी देशीनामा सिस्टीम. मराठी, हिंदी, गुजरातीमध्ये नोंदवण्याची जी पद्धत आहे त्याला महाजनी देशीनामा असं म्हणतात. इन दिस सिस्टीम ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड ऑर मेंटेन इन लॉंग बुक. ही हिशोब नोंदवण्याची जी पुस्तकं आहे ती लांब पुस्तकामध्ये नोंदवलं जातं, त्यालाच काय म्हटलं जातं, बाही खाता किंवा किर्द असं म्हटलं जातं. दी सिस्टीम ऑफ अकाउंटिंग इज नॉट बेस्ड ऑन डबल एंट्री सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. म्हणजेच ही पद्धत जी आहे ती दुहेरी नोंद पद्धतीवर अवलंबून नाही. दस इट इज नॉट अ सायंटिफिक अकाउंटिंग सिस्टीम. ही शास्त्रशुद्ध पद्धत नाही. इवन टुडे धिस सिस्टीम इज यूज इन इंडिया फॉर स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन. ही फक्त छोट्या व्यापाऱ्यांनाच ही भारतीय पद्धत उपयोगाची आहे. म्हणजे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना ही इंडियन सिस्टीम किंवा भारतीय पद्धत उपयोगाची आहे. पुढं आहे आपल्याला पाहायचं आहे इंग्लिश सिस्टीम. आता इंग्लिश सिस्टीममध्ये आहे पहिला सिंगल एंट्री सिस्टीम. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट. म्हणजेच काय, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये कॅश बुक म्हणजे रोख खाते आणि वैयक्तिक खाते याचीच नोंद केली जात असते. इट इज अनसायंटिफिक मेथड. ही अशास्त्रशुद्ध पद्धत आहे. अँड ऑल्सो नोन ॲज इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम. आणि ही अपूर्ण नोंदवण्याची अपूर्ण पद्धत आहे. बिकॉज इट चेंजेस विथ द कन्व्हिनियन्स ऑफ बिझनेस फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. त्याच्या सोयीनुसार तो बदल करत असतो. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. ही जी पद्धत आहे व्यवसायाची आर्थिक स्थिती काय आहे हे व्यवस्थित दर्शवून देत नाही, अचूक दर्शवत नाही.
अँड इट इज सुटेबल फॉर स्मॉल बिझनेस. ही फक्त लहान व्यावसायिकांनाच उपयोगी पडते. पुढे आहे डबल एंट्री सिस्टीम. तर डबल एंट्री सिस्टीम काय आहे, तर दुहेरी नोंद पद्धत. डबल एंट्री सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजेच काय, व्यावसायिक व्यवहाराची दुहेरी नोंद करण्याची ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. म्हणजे हिशोब पुस्तकामध्ये व्यावसायिक व्यवहार नोंदवण्याची दुहेरी नोंद पद्धत ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. इन दिस बुक्स ऑफ अकाउंट. अंडर दिस सिस्टीम डबल ऑर टू फोल्ड इफेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. या पद्धतीमध्ये दुहेरी नोंद म्हणजेच काय, टू फोल्ड इफेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन, 2 परिणाम करणारे घटक ह्याच्यामध्ये असतात. अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम, या पद्धतीमध्ये दुहेरी नोंद पद्धतीमध्ये वन अकाउंट टू बी डेबिटेड, अनदर अकाउंट इज क्रेडिटेड विथ इक्वल अमाऊंट. एक खातं नावे आणि एक खातं जमा हे इक्वल अमाऊंट म्हणजे समान रकमेने जमा आणि नावे खातं द्यायचं असतं. त्याला दुहेरी नोंद पद्धत असं म्हटलेलं आहे. आता बघा, इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम. आता इम्पॉर्टंट ऑफ डबल एंट्री बुकिंग सिस्टीममध्ये काय दिलं आहे, ड्यूल इफेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन घडतं, दुसरं आहे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. मग ट्रान्झॅक्शनची रेकॉर्डिंग काय केलं जातं, जर्नल एंट्री केली जाते. ते थर्ड आहे पोस्टिंग एंट्रीज टू लेजर. जर्नल एंट्रीचं काय केलं जातं, लेजर पोस्टिंग केलं जातं. बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट. जर्नल एंट्रीचं लेजर पोस्टिंग केल्यानंतर काय केलं जातं, बॅलन्सिंग केलं जातं असं लेजर अकाउंटचं. नंतर काय केलं तर 5वं प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. नंतर ट्रायल बॅलन्स तयार केला जातो आणि शेवटी प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट म्हणजेच फायनल अकाउंट तयार केलं जातं. हे काय अकाउंटिंग स्टेप्सनुसार आहे. ट्रान्झॅक्शन, जर्नल एंट्री, लेजर पोस्टिंग, तिसऱ्यांदा 4थं बॅलन्सिंग, नंतर मग ट्रायल बॅलन्स आणि मग 6व्यांदा फायनल अकाउंट. त्यालाच इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम असं म्हटलेलं आहे. तर डेफिनेशन पाहूया आपण. मिनिंग डेफिनेशन ऑफ डबल एंट्री सिस्टीम. Definition of double entry system is as follow. Every business transaction has two-fold effect, and that it affect to account in opposite direction, and if a complete record is to be made of each such transaction, it would be necessary to debit one account and credit another account. It is this recording of two-fold effect of every transaction that has given rise to the term double entry. J.R. बॉटलीबाई काय म्हणतात की प्रत्येक व्यापारी व्यवहारामध्ये 2 घटक परस्पर विरोधावर परिणाम करणारे घटक असतात आणि त्यातला एक नावे करा आणि दुसऱ्याला जमा द्या खात्याला. एक नावे खाते करा, एक दुसऱ्याला जमा खाते करा द्या. आणि त्या प्रत्येक परिणाम करणारे ते घटक आहेत जमा आणि नावे. त्यातून काय उदयास येतं तर दुहेरी नोंद पद्धत किंवा डबल एंट्री सिस्टीम उदयास येते असं म्हटलेलं आहे. तर प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम काय, इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देअर मस्ट बी मिनिमम 2 इफेक्ट डेबिट अँड क्रेडिट. म्हणजे प्रत्येक व्यापारीमध्ये कमीत कमी 2 इफेक्ट असतात, परिणाम करणारे घटक असतात. एक नावे आणि जमा. दुसरं आहे टू अकाउंट मीन्स वन इज द रिसिव्हर ऑफ द बेनिफिट, अदर इज द गिव्हर ऑफ द बेनिफिट. एक फायदा घेणारा असतो, एक फायदा देणारा असतो. तर तिसरं झालं इफ वन अकाउंट इज डेबिटेड अदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटेड. त्यातला एक खातं नावे करा, दुसरं खातं जमा करा. एव्हरी डेबिट हॅज इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट सेम अमाऊंट. म्हणजेच काय, प्रत्येक नावे आणि जमा हे काय करायचं आहे, समान रकमेनं द्यायचं आहे नावे आणि जमा खाते. त्यालाच डबल एंट्री सिस्टीमची प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे. इथंच आपण थांबू आणि पुढचा भाग नंतर पाहू.